जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या मुंबई शहर पोलीस शिपाई चालक कारागृहासाठी आपण जो हमखास येणारा टॉपिक म्हणजे पुस्तक आणि त्यांचे लेखक किंवा कादंबरी व त्यांचे लेखक या टॉपिकवर आजचा हा व्हिडिओ आणलेला विद्यार्थी मित्रांनो। तर खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुस्तक आणि कादंबरी लेखकवर ते घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, जे पुन्हा परीक्षेमध्ये आलेले आहे आणि ते मुंबईच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते। तर तुम्हाला 1 ते 2 मार्क फिक्स करायचे आहे, तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण प्रश्न पाठ करून टाका। तर पहा, पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी कालिदास या कवीने कोणते काव्य रचना लिहिली आहे? ऑप्शन 1 बघा गीता रहस्य, ऑप्शन 2 आहे मेघदूत, ऑप्शन 3 आहे नटसम्राट आणि ऑप्शन 4 आहे गीतांजली। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मेघदूत। पुढील प्रश्न पहा, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन 1 आहे महात्मा फुले, ऑप्शन 2 आहे अण्णाभाऊ साठे, ऑप्शन 3 आहे वि वा शिरवाडकर आणि ऑप्शन 4 आहे वि स खांडेकर। तर याचं करेक्ट उत्तर आहे वि स खांडेकर, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट प्रश्न पहा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे, ऑप्शन नंबर 2। पुढील प्रश्न पहा, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? तर याचं पहिलं ऑप्शन बघा विश्वास पाटील, दुसरं ऑप्शन आहे शिवाजी सावंत, तिसरं ऑप्शन आहे सुहास शिरवाडकर आणि ऑप्शन 4 आहे रणजित देसाई। याचं करेक्ट उत्तर आहे शिवाजी सावंत। तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहे शिवाजी सावंत। पुढील प्रश्न पहा, पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन आहे भागवत, 2 ऑप्शन आहे वपु काळे, ऑप्शन 3 आहे पु ल देशपांडे आणि ऑप्शन 4 आहे पेंडसे। याचं योग्य उत्तर आहे वपु काळे। तर पार्टनर या पुस्तकाचे लेखक आहे वपु काळे। आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 आहे सोनू सूद, ऑप्शन 2 आहे शरद पवार, ऑप्शन 3 आहे सौरभ दुग्गल, ऑप्शन 4 आहे अमित रंजन। याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 सोनू सूद। तर आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक आहे सोनू सूद, जे ॲक्टर आहे। गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात कोणाचा सिंहाचा वाटा आहे? 1 नंबर ऑप्शन दिला आहे जी.ए. कुलकर्णी, ऑप्शन 2 आहे वपु काळे, ऑप्शन 3 आहे सुरेश भट, ऑप्शन 4 आहे पु ल देशपांडे। तर याचं योग्य उत्तर असणार आहे गझल हा रचना प्रकार किंवा लोकप्रिय करण्यात कोणाचा सिंहाचा वाटा आहे? तर सुरेश भट। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा प्रश्न रिपीटेड विचारलेला आहे। खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहे? 1 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन 2 दिलेला आहे आनंद मोहन बोस, ऑप्शन 3 आहे बिपिन चंद्र पाल, ऑप्शन 4 आहे लाला लाजपत राय। तर याचं योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक। पुढील प्रश्न पहा, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन 1 आहे पु ल देशपांडे, ऑप्शन 3 आहे मिलिंद बोकील, ऑप्शन 3 आहे नामदेव ढसाळ, ऑप्शन 4 आहे जी.ए. कुलकर्णी। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मिलिंद बोकील। आपल्याला आता जरी हे प्रश्न सोपे वाटत असेल, पण जेव्हा आपण पेपर सोडवत असतो तेव्हा कन्फ्यूज होत असते हेच प्रश्न, कारण की सोपे प्रश्नच आपल्याला कन्फ्यूज मारत असतात। कारण की नामदेव ढसाळाचे सुद्धा आपल्याला पुस्तक माहीत असते, पु ल देशपांडेचे सुद्धा, मिलिंद बोकीलचे सुद्धा आणि जी.ए. कुलकर्णीचे सुद्धा। तर कन्फ्यूज होत असतं, म्हणून पाठ ठेवा विद्यार्थी मित्रांनो। कोणतंही कन्फ्युजन जर ठेवलं तर 1 मार्क म्हणजे तुमची वर्दी जाऊ शकते। छोट्या पॉईंटमुळे तुम्ही एक वर्ष मागे राहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावी लागू शकते, म्हणून हलक्यामध्ये काहीच घेऊ नका। ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर पहा, भगवद्गीता, ऑप्शन 2 दिला आहे रघुवंश, ऑप्शन 3 आहे वाल्मिकी रामायण आणि ऑप्शन 4 आहे शकुंतल। याचे योग्य उत्तर आहे भागवद्गीता,
ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर ज्ञानेश्वरी ही कशावर आधारित आहे? तर भागवत गीतावर आहे. छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे रणजित देसाई, 2 नंबर दिलेला ऑप्शन शिवाजी सावंत, 3 नंबर ऑप्शन दिला पु ल देशपांडे आणि 4 नंबर दिला N.S. इनामदार. तर याचं योग्य उत्तर आहे छावा हे कोण लिहिलेलं आहे? ऑप्शन नंबर 2 शिवाजी सावंत याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मिलिंद बोकील, ऑप्शन 2 आहे रणजित देसाई, ऑप्शन 3 आहे G.A. कुलकर्णी, ऑप्शन 4 आहे विश्वास पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. तर पानिपत या पुस्तकाचे लेखक आहे विश्वास पाटील. संत तुकारामांची कोणत्या प्रकारची रचना केली? ऑप्शन 1 आहे पोवाडा, ऑप्शन 2 आहे ओवी, ऑप्शन 3 आहे अभंग, ऑप्शन 4 आहे आख्यान काव्य. याचं योग्य उत्तर आहे अभंग. ठीक आहे. अखंड या नावाने कोणी काव्य रचना केली आहे? ऑप्शन 1 आहे समर्थ रामदास, ऑप्शन 2 आहे संत बहिणाबाई, ऑप्शन 3 आहे महात्मा फुले आणि ऑप्शन 4 आहे बालकवी. तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे? 1 नंबर ऑप्शन आहे कुसुमाग्रज, 2 नंबर ऑप्शन आहे पु ल देशपांडे, 3 नंबर ऑप्शन आहे भालचंद्र नेमाडे, 4 नंबर ऑप्शन आहे विदा करंदीकर. याचं करेक्ट उत्तर आहे पु ल देशपांडे यांना साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे. ठीक आहे. आपण आहे वाचतो आणि पहिल्याच यार टिक करून पुढे चालत जातो, मग 1 मार्काने आपण मागे राहतो. यसन या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 आहे ऐश्वर्या रेवडकर, ऑप्शन 2 आहे स्वप्नील शेळके, ऑप्शन 3 आहे शौरी पेडकर, ऑप्शन 4 आहे ज्ञानेश्वर प्रकाश जाधव. याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर प्रकाश जाधव. तर यसन या कादंबरीचे लेखक आहे ज्ञानेश्वर प्रकाश जाधव. खूप महत्त्वाचा आहे, रिपीटेड प्रश्न आलेला आहे या. ययाती ही कादंबरीचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 बघा ह ना आपटे, ऑप्शन 2 आहे ना सी फडके, ऑप्शन 3 आहे वि स खांडेकर, ऑप्शन 4 आहे बाळ गंगाधर गाडगीळ. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वि स खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिली आहे. संगीता संप्रदाय प्रदर्शनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? 1 नंबर ऑप्शन आहे म्हैसूर सदाशिवराव, ऑप्शन 2 आहे सुब्बाराम दीक्षितर, ऑप्शन 3 आहे पापनासम शिवन, ऑप्शन 4 आहे श्रीनिवास अय्यंगार. आणि याचं योग्य उत्तर सुब्बाराम दीक्षितर. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. विशुद्धिमग्गा या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन 1 आहे अश्वघोष, ऑप्शन 2 आहे नानाजी बन्यू, ऑप्शन 3 आहे अनगरिक गोविंदा, ऑप्शन 3 आहे बुद्धघोष. याचं योग्य उत्तर आहे बुद्धघोष. ठीक आहे. पसायदान कोणत्या संताने लिहिले आहे? 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे तुकाराम महाराज, 2 नंबर ऑप्शन दिला ज्ञानेश्वर महाराज, ऑप्शन 3 आहे मुकुंदराज आणि ऑप्शन 4 आहे संत ज्ञानेश्वर. तर पसायदान हे कोणी लिहिले आहे? तर संत ज्ञानेश्वर. खूप महत्त्वाचं आहे. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? ऑप्शन 1 आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, ऑप्शन 2 आहे ना सी फडके, ऑप्शन 3 आहे भागवत, ऑप्शन 4 आहे मोरा वाळंबे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दादोबा पांडुरंग तर्खडकर. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले? ऑप्शन 1 हा अण्णासाहेब किर्लोस्कर, ऑप्शन 2 आहे राम गणेश गडकरी, ऑप्शन 3 आहे
जी पेंढारकर. आणि ऑप्शन 4 आहे गोविंद देवल. तर याचं योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी, ऑप्शन नंबर 2. बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी आपल्याला माहिती आहे की आपला 11 तारखेला पेपर आहे. तर आपल्याला जर मॅरेथॉन हवी असेल जवळपास, त्यामध्ये आपण प्रश्न कव्हर करूया 1000च्या आसपास, संपूर्ण जी के आणि मराठीचे. ठीक आहे. तर ज्यांना मॅरेथॉन पाहिजे असेल ते पण महामॅरेथॉन 500च्या वर जवळपास जी केचे प्रश्न असतील किंवा 1000सुद्धा असू शकतील, आणि मराठीचे सुद्धा 1000 प्रश्न, म्हणजे असे टोटल 2000 प्रश्नाची आपण मॅरेथॉन घेणार आहोत. जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा हा व्हिडिओच्या खाली आणि लाईक करा. तर पहा, कोसला आणि झूल या कादंबरीचे लेखक कोण आहे? याचं ऑप्शन 1 बघा रणजित देसाई आहे, ऑप्शन 2 आहे श्याम मनोहर, आणि ऑप्शन 3 आहे भालचंद्र नेमाडे, ऑप्शन 4 आहे विश्वास पाटील. याचं योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. आणि 1000चे 1000 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण एकाच मॅरेथॉनमध्ये घेणार आहोत. असे नाही तुटकट म्हणजे एका व्हिडिओमध्ये 100, आणि सर्व मॅरेथॉन हे लाईव्हमध्ये असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, वि वा शिरवाडकर यांना कोणत्या नावाने आणखी ओळखलं जातं? असा प्रश्न येत असतो. इथे उलटा विचारलेला कुसुमाग्रज यांचं नाव असा सुद्धा विचारला जातो. तर पहा, यांचंच नाव वि वा शिरवाडकर आहे, आणि यांना खूप वेळा रिपीटेड प्रश्न झालेला आहे. या मागे पुढे करून विचारण्यात येतो, तर लक्षात ठेवा किंवा पाठ करून ठेवून द्या. आणि दुसरं ऑप्शन जे आहे 3 नंबरचं कृष्णा केशव दामले, केशवसूत, हा सुद्धा भरपूर वेळा आलेला आहे, तर यांना केशवसूत म्हणतात. ठीक आहे. तर पहा, फास्टमध्ये जर रिव्हिजन करायची असेल तर आपण जवळपास 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला मराठीचे 1000 प्रश्न आणि जी केचे 1000 प्रश्नाची तुम्हाला एकाच मॅरेथॉनमध्ये, म्हणजे 2 मॅरेथॉन, मराठीचा वेगळं मॅरेथॉन होईल आणि जी केचं वेगळं मॅरेथॉन होईल, आणि दोघांचे मिळून तुम्हाला जवळपास 90% प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये जसेचे तसे ऑप्शन्स आहेत पाहण्यात मिळेल. आपण खूप फास्टमध्ये रिव्हिजन घेणार आहोत. तर जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.